हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण उरण करंजा इथे आलेलो आहोत आणि करंजाचं जे लाईव्ह मार्केट आहे जेट्टीवरचं ते आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग. तुम्ही बघत असाल बोटीतनं आता एकदम फ्रेश असे बांगडे नाही सॉरी हलवे आहेत ते काढतात. आता ही खूप मोठी हलवे भरलेली मोठीच्या मोठी बोट आलेली आहे आणि खूप हलवेच्या हलवे या बोटीमध्ये. तुम्ही बघत असाल क्रेटच्या क्रेट भरून हे हलवे आता या छोट्या छोट्या टोपल्यांमध्ये भरतील आणि या जेट्टीवरती हे सगळे हलवे उतरवतील. तुम्ही बघत असाल भरपूर बर्फ लावून या 8-8, 10-10 दिवसासाठी बोटी गेलेले असतात आणि मग बर्फ लावून हे सगळे मासे ठेवलेले असतात आणि 4 दिवस 5 दिवस असे बर्फ लावून मासे या जेट्टीवर उतरवले जातात. तुम्ही बघाल आता भरपूर आलेत हलवे. अगदी तुम्ही बघत असाल लहान मोठे असे फ्रेश असे हे हलवे तुम्हाला दिसतील. काय बांगडा आहे ना. तुम्ही बघत असाल किती जाडे जाडे बांगडे आहेत. केवढे मोठे आहेत बांगडे. मोठ्यातले बांगडे आहेत एकदम आणि फ्रेश. बांगड्यांची बोट आहे. असे जाडे जाडे आणि असे फ्रेश असे बांगडे आहेत ना, मस्त पैकी एकदम. वाव, मस्त. तुम्ही बघत असाल या जेट्टीवर हजारो तरी कमीत कमी बोटी रोज येत असतील आणि ते होलसेलचा तसेच रिटेलचा सुद्धा व्यवहार होत असतो. जास्त करून होलसेल मासे इथे आणि मोठ्या प्रमाणात जाडा बाजार सुद्धा इथे येत असतो आणि इथून स्थानिक लेवलवर मासे इथल्या कोळणी विक्रीला नेत असतात. तसेच स्वस्त मासे इथे तुम्हाला मिळू शकतात. घरगुती लेवलवर सुद्धा तुम्हाला इथे मासे मिळू शकतात आणि कटिंग करून साफ करून सुद्धा मिळतात. तुम्ही बघत असाल क्रेटच्या क्रेट इथे मासे मोठ्या मोठ्या मार्केटमध्ये जात असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर मासे इथे असतात आणि फ्रेश मासे असतात. तुम्ही बघत असाल बोटीतून डायरेक्ट जेट्टीला उतरवलेले मासे एकदम ताजे मासे असतात. हा 1500. तुम्ही काय देता? बारीक आहे ती. किती किलो आहे ती? किती किलो आहे? 5 किलो. तुम्ही काय देता? 5 किलोचे किती? 1500. तुम्ही मला काय देता? नाही ना, ही 800ला. ही किती असेल? तुम्ही कोलंबी बघत असाल त्या ताईने मेन कपड्यावर टाकलेली ही 5 किलो कोलंबी आहे. ती 800ला बोलतायत त्या. बारीक आणि थोडी जाडी आहे म्हणजे मीडियम साईजची ही कोलंबी आहे. पण व्हाईट कोलंबी असते ना ती कोलंबी आहे ही आणि लाल कमी आहे याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता. तुम्ही बोला काय देता? परवडला तर दे. हे 1500. हा तर तुम्ही केवढ्याला पाहिजे बोला? 1500 केलं.
नाही 1500 मी तिने सांगितलं 1500 बोलतात सांगितलं का मला 1500 तुम्हाला बोलतात काय हवं देवाचं असेल तर तुला घ्या. घेवायचे असेल तर तू बोल त्यांची बिजली तुम्ही बघत असाल हे क्रेटच्या क्रेट आता कुप्पा मच्छी जी आहे ती उतरवलेली आहे. जाडे आणि छोटे आणि मोठे असे कुप्पा तुम्हाला दिसत असतील पण एकदम ताजे ताजे आहेत. किलोवर आहे का नगावर आहे? हा बघा हलवा आहे ताईंकडे. किलो कसा? 450 किलो. मग हा किती आहे? अर्धा किलो असेल. अच्छा 1 किलो 600 ग्रॅम आहे. किती करायचं? हे 350 ला काही बोलतात हे 350 ला 2 आहेत. मोठे आहेत ही साईज आहे पण ही जी आहे हे हलवे जे आहे हे 2 आहेत ते 1 किलो 600 आहेत. 450 रुपये किलो या दराने तुम्हाला मिळतील. आणि 2 घेतले हे नगावर तर कसे? 600 700 ला 2 देणार. नगावर घेतले तर 700 ला 2. 3 हे 500 ला 3 आहेत. तुम्ही बोला काय देता मोठा नाही का ग हलवा? भरल्या कशा ताई? हा हा नाही नाही एक कशी? 100 ला 1. आणि हे बांगडे कसे आहेत? 100 ला किती आहे ते? 5 7 आहेत. आणि तो कसला मासा आहे? लाल बघे बघे का ते? बघे का? एवढी अख्खी घ्यायला लागेल ना? माझीच मुलगी आहे. फ्रीज मध्ये ठेवल्यावर बरोबर नाही लागत. एकदम फ्रेश आहे बघा. तुम्ही बघत असाल 400 रुपये किलो प्रमाणे हा तांबूसा आहे. तो गोळीच्या प्रमाणे लागतो आणि 400 रुपये प्रमाणे. किती किलो आहे ताई त्याची? हे काय प्राइस काय? 400 रुपये. 400. हा किती असेल? 4 किलो तरी असेल. मग 1 किलो असेल किंवा 2 किलोचे वर. अच्छा. आणि हा कसला ग मासा आहे? हा हबलूस. पापलेट सारखा वाटतोय एकदम फ्रेश आहे. आताच बोटीतून काढलं. तुम्ही घ्या. 200 रुपये. ती 400 रुपयाची तुकडी असते. तुम्ही आपल्या लोकल मार्केटमध्ये हा तांबोसा मासा आहे जो गोळीप्रमाणे लागतो पण जरा मऊ असतं त्याचं मांस पण टेस्टी लागतं. त्याचं कालवण जास्त टेस्टी लागतं. आणि मार्केटमध्ये गेल्यावरती 200 रुपये 300 रुपये 500 रुपये तुकडी प्रमाणे तुम्हाला हा म्हणजे हे मासे तुम्हाला मिळू शकतात. आणि सुरमई कशी आहे? 400 रुपये जोडी. 200 रुपये. हे कांदे आहे नुसती 150 ला घे. जाऊ नको घे. कोणी कर 100 ला तिथं दिले. कसे? 1600 रुपये किलो. मग हे 3 कसे देणार? 3 वजन होईल तसे. अच्छा हे 1600 रुपये किलो. हे कापरी पापलेट आहेत ताईंकडे. मग ही किती भरतील? वजन नाही केली तरी अंदाजे 2 किलो भरतील. 2 किलो असतील. मग आता 1600 रुपये तुम्ही बोललात म्हणजे 3200 रुपयाचे झाले हे 3. 3200 रुपयाची ही कापरी पापलेट ती 3 आहेत ताईंकडे. तुम्ही बघत असाल केवढा मोठा कापरी पापलेट आहे हे बघा. 1600 कशी ताई? 500 रुपये किलो आहे. 450 रुपयांनी देणार. ही एक सुरमई. एक पूर्ण नाही किलोचा भाव सांगितला. अच्छा 450 रुपये किलो. ही 1.5 किलो 1.25 किलो 1.5 किलो असेल ना साधारण? 1 किलो 100 वगैरे काय असेल म्हणजे 1 किलोच पकडा. अच्छा 450 रुपये ना म्हणजे तुम्ही बोललात. ही सुरमई जी आहे त्यांचा रेट 450 रुपये किलो आहे पण ताई म्हणतात ही 1 किलोची साधारण असेल. 1 किलो 100 ग्रॅम पण ती 450 ला तुम्हाला मिळू शकते. मोठी आहे चांगली जाड आहे. तुम्ही बघत असाल क्रेटच्या क्रेट भरून हे छान मासे आलेले आहेत.
हे हलव्यासारखे पापलेटासारखे लागतात आणि पापलेटासारखेच दिसतात, पण म्हणतात, पण आम्ही कधी खाल्ले नाहीये. तुम्ही नक्की जर खात असाल तर नक्की तुम्हाला इथे स्वस्त रेटमध्ये चांद मासे मिळू शकतात. ₹350 किलो. मग हा किती किलो असेल साधारण? 6.5 किलो. 6.5 किलो. 300 रुपये. किती? 300 रुपये किलो. ₹300 किलोने हा. अच्छा, तुम्ही बघत असाल केवढा जायंट असा हा ताम मासा आहे, म्हणजे तांबोसा. किती किलो बोललात? 6.5 किलो आहे हा. आणि किती फ्रेश आहे ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा, एकदम फ्रेश, किती चिकट आहे बघा. हा मासा कुठचा बोलला तुम्ही? बाराघोडा. बाराघोडा. हो. अच्छा, बाराघोडा हा नावाचा मासा आहे. मी तर पहिल्यांदाच ऐकते आहे. कसा किलो आहे? 100 रुपये किलो. 100 रुपये. 100 रुपये किलो. आणि किती असेल? 3 किलो का असेल ना? 2 किलो 2.5 किलो? 2 किलोच्या वरती असेल. 2 किलोच्या वरती आहे. केवढा मोठा हा बघा, हा मासा आहे. तुम्हाला करंजा जेट्टीच्या फिश मार्केटला यायचं असेल तर हार्बर लाईनच्या नेहरू स्टेशनला उतरून उरण ट्रेन पकडायची. उरण स्टेशनच्या वेस्टला येऊन शेअर रिक्षा 30 रुपये प्रमाणे तुम्ही करंजा जेट्टीवर येऊ शकता. भाऊ, ते हलवे कसे आहेत? 350 किलो. चांगला रेट आहे. 350 रुपये किलो. किती येतात एका किलो मध्ये? 3 ते 4 येतात. अच्छा, तुम्हाला एक छोटासा एकदम बेबीच्या बेबी बघा तुम्हाला दाखवते. हलवा हा बघा केवढूच आहे. एक किलो 1.5 किलो. 1 किलो एवढी परत भरला कशी? चिकन करून नाही गेली, डायरेक्ट पाठवत. हो, पण ती कशी आहे? सगळी देते 500 500ला. ताजी आहे बाई. 400 देते चालू. 300 रुपये किलो. ताजी आहे. 300 रुपये किलो बोलतायत ताई. चांगलं आहे एकदम. हा, हे किती? 1 किलो असेल का? 1 किलो केवढं देणार? हे ताई काय तुला द्यायला लागते? ते अख्खी 400. 300ला दे. 300 रुपये किलो आहे. 300ला दे ना. 400 ला नाही. दे. आज स्वस्त आहे. म्हणूनच बोलते नाही, ते आज नाही. दे. तेवढं नाही, येणार आज नाही. बरीच मच्छी आली. आज भरपूर आहे. आज 14-15 बोटी आहे आमच्या बाजारात. अच्छा, नाही तर मग त्याचा रेट 500 रुपये असते. आज स्वस्त आहे. जास्त मच्छी आली मग स्वस्त ना. जेव्हा महाग असते आम्हाला मिळली का आम्ही पण स्वस्त देत आहोत. हो, बरोबर आहे. खरंय. 300 ही 1 किलो सुरमई आहे. या ताईंकडून मी घेतले. जवळ कामिनी कोळी या ताईंचं नाव आहे. त्यांनी मला 1 किलो ही सुरमई आहे ही 300ला दिलेली आहे. आणि मी यांना नेहमी दुसऱ्यांच्या व्हिडिओ मध्ये बघत असते आणि आज मी त्यांना माझ्या व्हिडिओ मध्ये पण घेतलेलं आहे. आणि यांचं नाव कामिनी कोळी आहे. कधी पण या, सगळं सर्व मासे असते माझ्याकडं. हलवा, सुरमई, नारबा. ताई, किती वाजता मार्केट भरतं? संध्याकाळी 4 वाजता, सकाळी 6 वाजता. सकाळी 6 ते किती असतं? 6 ते 11. 6 ते 11. आणि मग नंतर संध्याकाळी 4 ते 8. 4 ते 8. तुम्ही बघितलं, टायमिंग सांगितलंय ताईंनी. आणि कसं किती वाजता यायचं कसं काय तर तुम्ही आता ऍडजस्ट करा आणि एकदा मार्केटला या आणि इथे या ताईंकडून मासे घ्या. भरपूर कोळणी इथे बसतात. आणि जेट्टीवरचं हे जे मार्केट आहे ते बऱ्यापैकी स्वस्त असं मार्केट आणि ताजे मासे मिळतात. बघा, ज्यांना कुपा ही मच्छी आवडते त्यांनी हा कुपा जो आहे हा केवढ्याला? 200ला. किती असेल? 2 किलो तरी असेल ना ग? 2 किलो तरी असेल. बघा, हे तुम्हाला वजन दाखवते.
किलो 800 ग्राम आहे. हा 350 किलोपेक्षा म्हणजे 3.5 किलोपेक्षा जास्त आहे. 2 किलो 815 ग्रॅम 200 ला ताई देत आहेत ह्या. 200 ला देत आहेत. इथे करंजाची जेट्टी असल्यामुळे डायरेक्ट तुम्हाला इथे मासे मिळतात आणि होलसेल आणि रिटेल सुद्धा तुम्हाला इथे मासे मिळू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला या कोळणींकडून सुद्धा घरगुती लेवलवर मासे हवे असतील ते सुद्धा ताजे आणि एकदम कमी रेटमध्ये हे मासे मिळू शकतात. तुम्ही बघितलंच असेल आता जवळजवळ 1 किलोची जी सुरमई येते फक्त 300 रुपयाला घेतली, कारण आज बोटी आलेल्या आहेत. बोटी आल्या का भरपूर स्वस्त मच्छी असते आणि बोटी जेव्हा कमी येतात त्यावेळेस थोडीशी मच्छी महाग असते. पण इथे चांगलं बार्गेनिंग खूप चांगल्या प्रकारे होतं आणि तुमचं स्वतःचं पण बार्गेनिंग स्किल वापरून इथे तुम्ही मासे घ्यायचे. आता मला त्या ताईंनी 400 रुपये सुरमई बोलल्या होत्या, मी 300 रुपयाला ती सुरमई घेतली, तुम्ही बघितलीच असेल. हा फले अच्छा फले मासा काय ते टोळ आहे ना. टोळ हे बघा किती क्रेटच्या क्रेट भरून आलेले. या हातगाडीवर पूर्ण 1 2 3 4 5 क्रेट पूर्ण भरलेले आहेत. ताईंकडे ही पांढरी समुद्री कोलंबी आहे. 500 रुपये बोलतात ताट. हे किती 1.25 किलो असेल ना. 1.25 किलो तरी असेल. 600 रुपये ताई म्हणतात रेट आहे आणि 500 रुपये ताट बोलतायत. आणि ही कोलंबी जी आहे समुद्राची पांढरी कोलंबी ना ही खूप चवदार असते, खूप टेस्टी असते. हा टेस्टी हा खूप टेस्टी असते. भाऊ हे बांगडे कसे हो, कसे किलो? 100. मग 1 किलोत किती येतात? आणि हे टोळ कसे? 180 रुपये किलो टोळ आहे. ही असेल 2-2.5 किलोची तरी असेल. 180 रुपये हा रेट आहे त्यांचा किलो वाईज. आणि बांगडे जे आहे तुम्ही बघू शकाल 100 रुपये किलो. 5 ते 6 आहेत पण हे असे जाडे बांगडे आहेत एकदम असे मोठ्यातले बांगडे. तुम्हाला एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची म्हणजे या जेट्टीवर रोज मार्केट भरतं. रोज म्हणजे रोज बोटी येतात त्याप्रमाणे तुम्हाला इथे मासे मिळू शकतात. ज्या वेळेस भरपूर बोटी येतात त्यावेळेस तुम्हाला इथे स्वस्त मासे मिळू शकतात आणि जेव्हा कमी बोटी येतात त्यावेळेस तुम्हाला थोडेसे महाग मासे मिळतात. पण तुमचं बार्गेनिंग स्किल तुम्ही वापरायचे आणि इथून या कोळणी ज्या आहेत त्यांच्याकडून तुम्ही आपल्याला घरगुती लेवलवर जर मासे हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता. तुम्ही त्या 400 रुपये 500 रुपये हलवा पापलेट सुरमई आपल्याला सांगत असतात, पण त्यातले 200 वगैरे रुपये कमी करून किलोप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. त्यांच्याकडे वाट्यावर सुद्धा मासे मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं ते हे आहे की तुम्हाला इथे क्लीन करून पण मिळतात. म्हणजे कोलंबी असेल किंवा दुसरी छोटी मच्छी असेल तर, आणि कटिंग करून म्हणजे दुसऱ्या बायका आहेत त्या 20 रुपये कटिंग करायला घेतात. साफ करून कटिंग करून तुम्हाला इथे मिळू शकतात आणि तुम्ही ते मासे घरी घेऊन जाऊ शकता. हे सगळ्यात इथे ही मोठी आणि चांगली फॅसिलिटी इथल्या या मार्केटमध्ये. जेट्टी आहे तर आपल्याला कापून मासे मिळणार नाहीत किंवा क्लीन करून मिळणार नाही असं काही नाही आहे. इथे तुम्हाला क्लीन करणाऱ्या ज्या बायका आहेत त्या कोळणी त्या दुसऱ्या आहेत 20 रुपये रेट घेतात, त्याप्रमाणे तुम्हाला ते मिळू शकतं. ते बघा तिकडून त्या बोटी तिथून कुठं नाही जात, त्या मच्छीमारीच्या बोटी लावल्यात तिथे. हा मग त्या तिकडनं त्या रेवसला जातात ना. ते त्या साईडला आहे. अच्छा. ते आता सुकलं पाणी नाही तिथं राहिल्याचं. आणि मग ते भाऊच्या धक्क्यावरून येतात त्या. अच्छा. बोटी कधी येतात मग सकाळी? बोटी चालूच असतात. अच्छा. कधी येतात? कधी पण येण्या जाण्याचा काही त्यांचा टायमिंग नाही. अच्छा. असं आहे. आणि मग सकाळी हे मार्केटच्या कोळणी किती वाजता येतात इथे? या मार्केट कोळणी 7:30-8 वाजता येतात. आणि मग किती वाजेपर्यंत असतं? 9-9:30 वाजेपर्यंत फक्त. अच्छा. म्हणजे 7 ते 9:30 पर्यंत असतं. मग काय होते तो लिलावाचा माल झाला का मग काट्यावरचा माल चालू होतो. मग तिथं काही इथं बाजार राहत नाही, फक्त काट्यावरचा माल चालू. बरोबर. आणि मग दुसरं आणखी मग संध्याकाळी 3:30-4 ला चालू होते आणि 8-8:30 वाजेपर्यंत. अच्छा. अच्छा. जसं गिराईक असेल तसं थांबतात. गिराईक कमी झाला काय झालं. अच्छा. आणि हा काट्यावरचा माल 24 तास चालू.
अच्छा, काट्यावर. काट्यावरचा माल 24 हा, तास हा, दिलाय हा. त्याला टायमिंग. हा हा. ऑन टाइम म्हणजे असं हे नाही, कधी पण असं नाही. कधी पण कधी पण बोट खाली खाली करू हा. शकतो. तुमचं नाव सांगा ना भाऊ. रामचंद्र मंगल्या कोळी. अच्छा, रामचंद्र कोळी. म्हणजे तुम्ही स्थानिक येतो हा, इकडे, इथले भूमिपुत्र आहेत. हा, इथले बरं झालं, हे जेट्टी नवीन झाल्यामुळे तुम्हाला फायदा झाला नाही लय बरं? चांगलं झालं एकदम. हो, सुट्टी गावात. म्हणजे गावातले बाई माणसाला, लेडीजला रोजगार मिळाला. खरंय खरंय. आता हे मासली तोडायला बसतात ना, हा. 700-800 रुपये 2 तासां 3 हो हो, तासां कटिंगचे मिळतात, कटिंग करायचे. बरोबर आहे, तेवढंच दुसरे त्यांना. दुकानं टाकले चहा नाश्त्याची गावातलेच. हा. इथं बाहेरच्या लोकांना कोणलाच नाही इथं हे ते करत. एक बरं केलंय पण. गावातल्याच लोकांनी काय व्यवसाय करायचा आहे. हो, त्यांचं पोट भरू दे ना त्यांचं पण, आहे की नाही? लय चांगलं झालं. खरंय खरंय. चालेल चालेल, थँक्यू. हा, थँक्यू. 500 रुपये पण एकदम छान आहे, मस्त आहे, जाड आहे. अजून 500 रुपये किलो बोलतायत भाऊ. किती किलो असेल हा? 2 किलो आहे. हा, एकदम ताजा आहे, तुम्ही बघू शकताय. 2 किलो आहे हा. हे तांबूस आहे ना ग? कसा तो? 500 रुपये. हा किती असेल पूर्ण? मग असं कसं देणं लमसम? हा, 1250 होतात त्याचे 1200. अच्छा. तुम्ही बघत असाल सुरमई पण आहे, त्या मोठ्या जाड्या जाड्या सुरमई आहेत अगदी. थांब जरा, तिथे या साईडला कॉर्नरला. अंदर डाल, इसके अंदर डाल मी जी 300 रुपयाला सुरमई घेतली होती ती इथे कटिंग करून घेत आहे. आणि तुम्ही बघत असाल किती जास्त बाजार पडलेला आहे, भरपूर तुकड्या पडलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. नाही, त्याच्यात नका टाकू, त्या ह्याच्यात टाका सध्या, मग डब्यात न्यायची. बघू शकताय भरपूर मासे म्हणजे तुकड्या पडलेल्या आहेत, जवळजवळ 20 एक तरी तुकड्या पडलेल्या आहेत. 300 रुपये किलो म्हणजे 1 किलो 100 ग्रॅम जवळजवळ ती सुरमई आहे आणि भरपूर बाजार पडलाय. आजचा करंजा जेट्टी लाईव्ह फिश मार्केट हे तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.